पुण्यामधल्या महापालिकेच्या महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी आहे का असा सवाल केला जातोय। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचं कळतंय। महापौर पदाच्या शर्यतीमध्ये एकनाथ शिंदे यांना शह देण्याची ही खेळी आहे का अशीही चर्चा केली जाते। मुंबई महापालिकेमध्ये शिंदे गटाला महापौर पद, स्थायी समिती किंवा बेस्ट यातील काहीही देण्यास भाजपनं विरोध दर्शवलाय आणि त्याचमुळे शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय देखील मुंबई महापालिकेमध्ये भाजप सगळ्या राजकीय आव्हानांना तोंड देऊ शकतो हे स्पष्ट व्हावं यासाठीच ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पडद्यामागे बातचीत सुरू असल्याचं कळतंय। बघा, या वृत्तपत्रातल्या बातम्या आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काही अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, परंतु सध्या अशी कुठलीही चर्चा नाही। महायुतीचा महापौर होणार हे अतिशय स्पष्ट आहे। एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, ते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दावोसून परत येतील तेव्हा एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी बसतील आणि त्याबद्दल योग्य ती चर्चा होईल। भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती आहे आणि अतिशय भरभक्कम आहे, त्यामुळे कुठेही इतर कुणाशी चर्चा करण्याचा सध्या प्रश्नच येत नाही। एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की आम्ही महायुती म्हणूनच महापौर बसवणार आहोत। मुंबईच्या महापौर पदाबाबत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचं समजतंय। शिवसेनेचे सगळे नगरसेवक हे बांद्रामधल्या ताज लँडसेंडचे हॉटेलमध्ये आहेत। खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याची अनेक माध्यमं आहेत। दरम्यान मुंबईतील सगळ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेनाही सक्रिय आहे। त्यामुळे भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांमार्फतच या मेसेजची देवाणघेवाण होतीये का? संजय राऊत यांनी सांगितलेल्या संवादाच्या अनेक माध्यमांपैकी हे एक माध्यम आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मुंबई महापालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महापौर बसू नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून चावी दिली जाते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर नगरसेवक फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिवसेनेमध्येच होणार असं राऊतांनी स्पष्ट केलंय। बघा, हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना। त्यांनी शिवसेना फोडली, त्याच्यामुळे त्यांना जे अमित शहा आहेत ते खांद्यावर घेऊन फिरतात दिल्लीत, ब्लू आईड बॉय म्हणून। आता ते काही करू शकतात। तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का 29च्या जोरावर का 27च्या जोरावर? कोणीतरी त्यांना चावी देत आहे ना दिल्लीतून, ते कोण? दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये। अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणाने बोलल्या जात नाही। पण काँग्रेसकडेही मोठ्या संख्याबळ आहे, 24 नगरसेवक आहेत। काँग्रेसचे फुटत नाहीत, पुढे बोला। काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे प्रश्नच येत नाही। आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार, या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर। त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे। तर पुढचे 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपनं आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस लागतील, त्यामुळे कुणीच मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना दिल्या गेल्या आहेत। आरक्षण जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करता येईल असं देखील सांगितलं गेलं आहे।